आप हे करणार मग सक्तीची तुम्ही वसुली या फक्त करायची गावात नाही. सांगतो मग तुम्हाला. एक नंबर बोललेले जास्त आहेत हुशार बच्चू झाले भाऊ. काय? आता काय पीक पाणी आहे जर काही आहे असे त्याच्यात? मंत्री त्याचं दिवाळीनंतर पीक 4-5 पाणी जर आपल्या महाराष्ट्रात सरकार अजून राहिले ना, कर्जमाफीबाबत काय बोलत तर नाही. खरंच उद्या माफ झाल्यानंतर तुम्ही भरून देणार का त्याचे शेतकऱ्याची पैसे? आणि महाराष्ट्र राज्याची प्रगती होणार म्हणजे होणार. तुम्ही काय सक्तीची वसुली नाही केली तर तर मी सोडणार आकडेवारी नाही म्हणून सांगतो. 200 निवडून दिले आणि 300 निवडून दिले, 500 बी लागन तर निवडले रिपोर्ट देऊन द्या तुम्ही. आणि माझ्या शेतकऱ्याचा धमक्या जर विचार होत नसेल ना, तर काही कामाचे ऐकतं नाही. का? बच्चू आता भाऊ सक्तीची सारखे वसुली करायची नेते नाही. पाहिजे केली महाराष्ट्राला. तर ठोकल्याशिवाय राहणार आणि नाही. शेतकऱ्याचं ज्याच्यात हित आहे बिलकुल करायची नाही. असे नेते हां. आपल्याला महाराष्ट्रासाठी गरजेचे आहेत. तरच महाराष्ट्र प्रगतीपथावर चालेल. नाही तर बद मग बिहारच झालेलं आहे. पाहताय तुम्ही आता सध्या. सांगायला गेले, निवेदन द्यायला गेले तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. म्हणजे एवढे पाठबळ कार्यकर्त्यांना मंत्री लोकांचे आहेत. बिचारायला मारलं गेलं आणि नंतर पोलीस प्रशासन तिथं पोचतंय लगेच. वा, खूपच छान आहे. महाराष्ट्र राज्य एकदम प्रगती पथावर आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना खूप खूप शुभेच्छा.